अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका संगमनेर परिसरातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेल्या राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळ कलावंतांवर काही गावगुंड्यांनी भ्याड हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली असून या हल्ल्यामध्ये अनेक कलावंत जखमी झाले असून हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस पुढील तपास करत असून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती मिळते आहे। जनावराला मारताना माणूस विचार करतोय। काय घटना झाली होती तिथं? आम्ही खाली झोपलो होतो मी गाडीतून खाली आल्यानंतर अचानक म्हणलं दादा काय झालं, त्याने डायरेक्ट मला मारायला चालू केलं। कुणी? त्या पोरांनी म्हणजे दादा काय झालं, कशात काय नाही, त्यांनी बाकी बोलू दिलं, डायरेक्ट 10-15 जण डायरेक्ट मारायला चालू केलं। तिथून मी पळून डायरेक्ट बसमध्ये आलो, बसचा दरवाजा फोडला त्यांनी। तिथून परत त्यांनी थांबल्यानंतर कॉन्स्टेबल साहेब आले, त्यांनी समजी पोरं तिथून निघून गेले। कुठं कार्यक्रम केला होता आणि दुसरा कार्यक्रम कुठं होता? कार्यक्रम आम्ही ह्याला केला काय ठोकळे बारेश्वरला। तिथून आम्ही पंपावर आलो, पंपावर डिझेल टाकले, नंतर गाड्या बाहेर आल्या। मग तिथून मी झोपलो, तिथून मग उठल्यानं खाली आल्यानंतर म्हणले काय झालं विचारलं त्यांना, त्यांनी डायरेक्ट मला मारायला चालू केलं। काय नाव तुझं? गणेश शिवाजी गायकवाड। नमस्कार, मी पूजा सोनवणे, मी शिवसेना जिल्हा अध्यक्ष आहे, अनुसूचित जाती विभाग, अहिल्यानगर। आज घारगाव पोलीस स्टेशनला यायचं कारण असं की आपलं मनोरंजन करणारे आणि आपल्या यात्रा उत्सवांना एक यात्रेचं स्वरूप आणून देणारे तमाशा कलावंत लोक, त्यांच्यावर आज अन्याय झालेला आहे। खरं तर तमाशाची संस्कृती जपणारे, आपली महाराष्ट्राची संस्कृती जपणारे हे तमाशा कलावंत आणि त्यातल्या त्यात विठाबाई भाऊमांग यांचं आपण खूप आदराने नाव घेतो, अक्षरशः शहारे येतात अंगावरती। पण आज या तमाशा कलावंतांवरती अशी वेळ आलेली आहे की यांचा जीव धोक्यात आलेला आहे। तमाशा हजेरीचा कार्यक्रम करून पोखरी बाळेश्वरवरून हजेरीचा कार्यक्रम करून निघाल्यावरती एका पेट्रोल पंपावरती हे कलावंत पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते। काही मद्यधुंद अवस्थेत असलेले 3-4 तरुण येऊन त्यांनी त्यांची गाडी अडवली। त्यांची गाडी अडवल्यावरती तिथले ते त्यांचे ड्रायव्हर असतील, हे त्यांचे लाईट ऑपरेटर आहेत, साऊंड ऑपरेटर आहेत, त्यांना गाडीतनं बाहेर ओढलं, त्यांना मारहाण केली, अक्षरशः त्या दादाचा हात मोडलाय। हा जो दादा आहे हा त्याला सोडवायला गेला, त्याला 6 ते 7 टाके पडले डोक्याला। ह्या ज्या मुली आहेत खरं तर निष्पाप मुली आहेत, गरीब मुली आहेत। पोट भरण्यासाठी एखादी महिला आपल्या नवऱ्याबरोबर ती घराच्या बाहेर पडतीये, जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिचं संरक्षण म्हणजे काय असतं, महाराष्ट्राची संस्कृती आणि तमाशा लोक कलावंत, खरं तर ही आपली संस्कृती म्हणून आपण जपली पाहिजे। पण आज त्यांच्या आबरूवरती येऊन थांबले, त्यांचे कपडे फाडण्यात आले, त्यांच्या अंगावरती नखाने ओरबडण्यात आले। म्हणजे बोलण्याची परिस्थिती असं सांगू नाही शकत की आज त्यांच्यावरती काय बित्ती रडतायत त्या मुली। त्यांच्या अगदी एखाद्या महिलेच्या चारित्र्यापर्यंत येऊन पोहोचणं आणि एखाद्या कलावंताच्या आबरूपर्यंत आलंय त्या गोष्टी, तर आपण करतोय काय आणि आपलं चाललंय काय, ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। एक महिला म्हणून म्हणू शकते की आपण आपली संस्कृती जपा। खरं तर माझ्या भगिनींना न्याय मिळणारच आहे आणि तो आपण सगळे मिळवूनच देणार आहोत, पण एक समाजात जगताना एक आदर्श म्हणून जगण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या संस्कृतीला, तमाशा कलावंतांना आपलं समजून, आपले भाऊ बहीण, आपली आई असं समजून वागायला शिका आणि न्याय मिळवून देणारच आहोत। पोलीस प्रशासनही सांगतंय, खरं तर ताटकळवत ठेवलंय त्यांना आत्तापर्यंत। ताटकळलंय, आले दुपारी 2 वाजता, आत्ता वाजलेत 6 वाजलेत, 6:30 वाजलेत, अजूनही काही त्यांची तक्रार घेतलेली नाही आहेत। कुठले विशिष्ट कलम लावायचे ते माहीत नाहीत, पण त्या कलम लावण्यासाठी आत्तापर्यंत थांबलेले आहेत। आता ती आल्यावरती कळेल कुठली कलम लावतायत, काय होतंय ते। जे काही तरुणांनी यांच्यावरती भ्याड हल्ला केला, त्या तरुणांना पोलिसांनी पकडण्यासाठी काही प्रयत्न केलेत का, की अशा तरुणांवरती काय कारवाई झाली पाहिजे, काय सांगाल तुम्ही? नक्कीच त्यांना पकडण्यासाठी ते गेलेत, जवळपास 2:30-3ला ते इथनं गेलेत। PI साहेब, थोरात साहेब जे आहेत घारगाव पोलीस स्टेशनचे API थोरात साहेब 3च्या दरम्यान गेलेत ते, पण आता वाजलेत 6:30, अजून कुठलाही आरोपी पकडला गेला नाही। तमाशा कलावंत जे आहेत त्यांनी जे व्हिडिओ काढलेत, आरोपींची ओळख झालेली आहे, तरीही आरोपी अद्यापही पकडला गेलेला नाही। ना आलेत, ना यांना न्याय भेटलाय।
ना यांच्या बाजूनी कोणी उभं राहणार आहे. एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला की ठीक आहे, ते आपल्या गावचे नाही आहेत, परगावचे आहेत, आपल्या पंचक्रोशीचे नसतील, पण आपल्या पंचक्रोशीची शोभा वाढवण्यासाठी ते आले होते आणि त्यांना न्याय मिळावा ही